इथल्या ओबीसीवर अन्याय करून सत्ता आणि संपत्तीच्या जीवावर ही निवडणूक आम्ही जिंकू देणार नाही. रामराव पाटील असेल, हाळीमधली जिल्हा परिषदेची शाळा असेल, रुक्मिणी माता असेल, शिवाजी महाविद्यालय असेल, हाळी हांडरगुळी आहे आणि वाढवण आहे. इथं ते गरम सिंगार सोसना असा परिसर आमचा आहे. आज हांडरगुळीमध्ये आपलं ग्रामदैवत महादेव मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला. स्थानिकाला डावळून बाहेरचा उमेदवार आणून दिला म्हणजे चल रटपट करत सर्वसामान्य शेतकऱ्यांना 5 लाख रुपयापर्यंतचं कर्ज हे बिनव्याजी देणारी जगातली महाराष्ट्रातली एकमेव जिल्हा मध्यवर्ती बँक आहे. हाळी हांडरगुळी हा तालुका झाला पाहिजे हे स्वप्न घेऊन या परिसरामध्ये मला काम करायचे. आज लातूर महानगरपालिका असेल, माझ्याकडे धुळेचा प्रभार होता, माझ्याकडे उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस निवडणुकीमध्ये प्रभार होता. नमस्कार मित्रांनो. हो, सध्या संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये निवडणुकीचं वारं बऱ्यापैकी तापलेलं आहे. गावातल्या प्रत्येक चौकामध्ये गल्लीमध्ये चर्चा सुरू झालेली आहे की कोण विजयी होणार, कोणाचा पराजय होणार, आपलं अमूल्य मत कोणाला द्यायला पाहिजे, अशा वेगवेगळ्या चर्चांना सध्या उधाण आलेलं आहे. वाढवणा सर्कलमध्ये सुद्धा निवडणुकीचं बऱ्यापैकी आता वातावरण रंगात आलेलं असताना माझ्यासोबत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेश सचिव कल्याण पाटील साहेब माझ्यासोबत आहेत. कल्याण पाटील या नावाबद्दल जर सांगायचं झालं, कल्याण पाटील यांचा प्रवास जर पाहायचा झाला, अगदी गाव पातळीवरचा एक सामान्य कार्यकर्ता, त्यानंतर एक तालुकाध्यक्ष, जिल्हा पातळी आणि सध्या महाराष्ट्र राज्याच्या लेवलवर जाऊन काम करणं. तसा हा प्रवास पाहिला तर सोपा प्रवास नसतो. इथंपर्यंत पोहोचण्यासाठी माणसाचं जवळजवळ अर्ध आयुष्य संपून जातं. कारण कुठल्याही पदापर्यंत पोहोचण्यासाठी, कुठल्याही क्षेत्रामध्ये यशस्वी होण्यासाठी हाडाचं पाणी करावं लागतं, तेव्हाच त्या क्षेत्रामध्ये माणूस यशस्वी होतो. कल्याण पाटील म्हणजे आज जवळपास या मतदारसंघातल्या, या परिसरातल्या प्रत्येकाच्या गळ्यातला एक ताईत बनलेले आहेत असं म्हणायला काय हरकत नाही. या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्यासोबत या निवडणुकी संदर्भामध्ये जी वेगवेगळी निवडणुकीची ध्येय धोरणं आहेत ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. साहेब, या व्हिडिओमध्ये मी पहिल्यांदा आपलं तर स्वागत करतो. मला तुम्हाला पहिलाच प्रश्न विचारावासा वाटतो की वाढवणा सर्कलमधून लोकांनी जे त्यांचं अमूल्य मत आहे ते काँग्रेस पक्षालाच का दिलं पाहिजे? नमस्कार. RK सिरीजच्या सर्व प्रेक्षकांना मी धन्यवाद देऊ इच्छितो की आपण आज आमची मुलाखत घेताय. तुम्ही जे विचारलं की वाढवणा सर्कलमधील लोकांनी काँग्रेसलाच का मदत करावं, तर इथं जर पाहिलं तर नेहमी या परिसरामध्ये विकास पुढे घेऊन जाण्याची भूमिका काँग्रेसच्या नेतृत्वाने कायमस्वरूपी केलेली आहे. या नेतृत्वाने या भागातल्या लोकांना संधी पण उपलब्ध करून दिलेली आहे. मी 2012 मध्ये जेव्हा जिल्हा परिषदेला निवडून आलो, पहिल्या टर्ममध्ये मला बांधकाम आणि आरोग्य सभापती म्हणून काम करण्याची संधी काँग्रेस पक्षाने दिली. परत दुसऱ्या टर्ममध्ये सुद्धा काँग्रेस पक्षाने मला कृषी व पशुसंवर्धन खात्याचा सभापती बनवलं. इतक्यावरच न थांबता हांडरगुळी पंचायत समितीमधून ज्या महिला सदस्य निवडून आल्या होत्या त्यांना सुद्धा काँग्रेस पक्षाने उदगीर पंचायत समितीचं सभापती पदावर विराजमान केलं आणि काम करण्याची संधी दिली. त्याच गणातून, वाढवणा गणातून सुनीताताई हाळे यांना काँग्रेस पक्षानं निवडून दिलं होतं. या ठिकाणाहून त्यांना सुद्धा उदगीर पंचायत समितीचं सभापतीवर पदावर काम करायची संधी दिली. मला या व्हिडिओच्या माध्यमातून वाढवणा परिसरातील जनतेला विनंती करायची, जो काही विकास असेल, जो काही सामान्य माणसाला आधार देण्याचं काम केलं असेल, तर या परिसरामध्ये दाव्यावर मी सांगू इच्छितो की ते काँग्रेसनं केलेलं आहे. त्यामुळं आपण काँग्रेसला मतदान करावं असं आव्हान मी आपल्या माध्यमातून करतो. सर, एकीकडे जर पाहिलं तर उदगीरचे महायुतीचे सर्व उमेदवार एकीकडे आणि एकीकडे तुमचा राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आहे. मग तुम्ही त्यांच्या पुढे कसं टिकणार? मी आपल्याला स्पष्ट सांगू इच्छितो, आमची पण आघाडी आहे. शरद पवार गटाचे नेते पण आमच्या समोर आहेत. कुणाची काय युती झाली आहे, कोण कुठं आलंय मला माहित नाही. आम्ही टिकणार ही जनतेच्या विश्वासावर. मागल्या 2 टर्मचा जर इतिहास आपण पाहिलं तर इथं काँग्रेसला लोकांनी निवडून दिलेला आहे. ही निवडणूक कुणाची युती झाली आहे, कोण किती लोक एकत्रित आलेत ह्याच्यावर होणार नाही. ही स्थानिकच्या प्रश्नाची निवडणूक आहे, सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नाची निवडणूक आहे, सर्वसामान्यांची जाणीव असणाऱ्याची निवडणूक आहे. त्यामुळं मला खात्री वाटते आहे की पुढून काय झालं हे मी ते विचार करत नाही. मला माझ्या परिसरातील या जनतेवर, सर्वसामान्य माणसावर विश्वास आहे. त्यामुळं त्या सर्वसामान्य माणसानं ही निवडणूक हातात घेतलेली आहे. त्यामुळं हा विजय 100% निश्चित आहे. मागील 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये तुम्ही वाढवणा सर्कलमध्ये कोणती कोणती महत्वाची कामे केलेली आहेत? 2012 ते 2017च्या कार्यकाळामध्ये आम्ही जिल्हा परिषदेमध्ये सत्तेमध्ये होतो. त्या कार्यकाळामध्ये जर पाहिलं तर या भागामध्ये वाढवण्याला जे ग्रामीण रुग्णालय आज मूर्त स्वरूपामध्ये येतंय
ते 2014 मध्ये महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आरोग्यमंत्री शेट्टी साहेब असताना त्या ग्रामीण रुग्णालयाला मंजुरी दिली होती. तिथल्या मस्जिदीचे कंपाऊंड वॉलचं काम असेल, अंतर्गत रस्त्याचे विषय असतील, स्मशानभूमीचा विषय असेल, छोट्या वाढवण्यामध्ये नामदेव महाराज मंदिराला तीर्थक्षेत्र दर्जा देण्याचं काम, सुकणीमध्ये सुद्धा विकासाचे काम, डांगेवाडीमध्ये पाणी पुरवठ्याची योजना असेल, अंतर्गत रस्त्याचे काम असतील. आज हंडुरगुळीमध्ये आपलं ग्रामदैवत महादेव मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला. आदरणीय वसंत पाटील, संजय आंबेकर ही ट्रस्टी पुढे पुढे होऊन सगळी आम्हाला सहकार्य करत होती. नुसतं त्यांना तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला नाही, त्यांना भरघोस निधी देण्याचा आपण प्रयत्न केला. हाळीच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराला आपण या ठिकाणी तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला. आज सर्वसामान्य कुटुंबातील लग्न असतील, सामान्य माणसाचे छोटे कार्यक्रम असतील, त्या सभागृहामध्ये आज होत असताना त्या भागातला एक काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून माझ्या मनाला समाधान वाटतं. चिमाच्या वाडीमध्ये श्यामलाल दादा देवस्थान आहे, त्या ठिकाणची पाणी पुरवठा योजना, त्या ठिकाणचे अंतर्गत रस्ते असतील, त्याही मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा देणं, सामान्य माणसाला घरकुलची योजना असेल, दुभत्या जनावरांची सामान्य कुटुंबातील लोकांना मदत करणं असेल, आरोग्याच्या समस्येसाठी कधी लातूरला कोणी पेशंट गेलाय त्याला त्या घरापर्यंत ॲम्ब्युलन्सनं आणून सोडणं असेल, आमच्या हाळीच्या मस्जिदीच्या समोरचं कंपाऊंड वॉलचं छोटंसं काम असेल, मध्ये ग्राउंड लेवल करायचं काम असेल, त्या ठिकाणी आत्ता शादीखाना बांधलेलं काम असेल, हाळीच्या मारुती मंदिराच्या समोरचं सभागृह असेल, दलित वस्ती अंतर्गत रस्त्याचं जाळं असेल, जिल्हा परिषदेच्या सत्तेचा उपयोग, मला आज शब्दात मी कधी ते यादी पण केलेली नाही की इतक्या मोठ्या प्रमाणात कामं जर आज बघितलं आपण, लोकनेते चंद्रशेखर भोसले साहेबांच्या कार्यकाळामध्येच हंडुरगुळी येथील पाणी पुरवठा योजना पूर्णत्वाला गेली. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आदरणीय अमित देशमुख साहेब पालकमंत्री असताना, संजयजी बनसोडे साहेब राज्यमंत्री असताना, आमच्याच सरकारच्या काळात हाळी ग्रामपंचायतची पाणी पुरवठा योजना, हाळीची जिल्हा परिषद शाळा तुम्ही जाऊन पाहू शकता, त्या शाळेकडे आम्ही लक्ष दिलं. हाळी असेल, हंडुरगुळी असेल, सुकणी असेल, रुद्रवाडी असेल, वंजारवाडी असेल, डांगेवाडी असेल, छोटा वाढवणा असेल, मोठा वाढवणा असेल, सगळ्यांना एक एकत्रित करून एक आपलेपणाची भावना या मतदारसंघामध्ये आम्ही जागृत केली. विकास आणि त्याचबरोबर सर्व जाती धर्मामध्ये समन्वय ठेवण्याचं काम आम्ही या मतदारसंघामध्ये केलेलं आहे. साहेब, तुम्हाला महत्वाचा प्रश्न मला विचारावा असं वाटतो की तुमचा जो विरोधी उमेदवार आहे तो अगदी तगडा आहे आणि विशेष म्हणजे 2 वेळेस ते निवडून सुद्धा आलेले आहेत आणि आता त्यांना वाटतं की या सुद्धा वाढवणा सर्कल मधून आपण निवडून येऊ शकतो असा त्यांना विश्वास आहे. मग त्यांना तुम्ही कसं रोखणार? मी सहसा तर माझ्या पक्षाच्या विचारधारेनं काम करणारा कार्यकर्ता आहे. टीका टिप्पणी करणं हा माझा स्वभाव नाही. पण तुम्ही 2 वेळेस विजयाचे ज्यावेळेस मला गणित सांगितलं त्यावेळेस मी तुम्हाला एक माहिती अवगत करू इच्छितो की त्यांनी स्वतःचं गाव असणाऱ्या मतदारसंघामध्ये त्यांचा पराभव पण झालेला आहे, 2 वेळेस त्यांचा विजय पण झालेला आहे. पण एक हाळी, हंडुरगुळी, वाढवणा हा परिसर असा आहे की इथं ओबीसी समाजातील अत्यंत कर्तबगार व्यक्तिमत्व आहेत. इथं त्या पक्षाकडून बी ओबीसींच्या, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून बी काही आमच्या ओबीसींच्या इथल्या मतदारसंघातील लोकांनी उमेदवारी मागितली होती. तेही त्यांच्यामध्ये गुणवत्ता होती. यदा कदाचित ते उमेदवार असते, डॉक्टर सुळेंनी उमेदवारी त्यांच्याकडे मागितली होती. आमचे विद्यमान ग्रामपंचायतीचे सदस्य खाजा तांबोळींनी त्यांना विनंती केली होती. हे उमेदवार राहिले असते तर नक्कीच लढत ही तुल्यबळ राहिली असती. पण किती तगडे आहेत हा विषय होऊ शकत नाही. हाळी हंडुरगुळी हा बैलांचा बाजार आहे. 3-4 राज्याला बैल पुरवू शकतो. हाळी हंडुरगुळी एवढं प्रसिद्ध असताना बैल पुरवठा करणाऱ्या माणसाला बीजेपी सारखा पक्ष, लाखो लोकांचं संघटन असणारा पक्ष तुम्ही म्हणताय आणि तुम्हाला मतदारसंघातील कार्यकर्ता या ठिकाणी मिळाला नाही, हे लोकांना मान्य नाही. आज ओबीसीचा जर व्यक्ती बाहेरून येऊन या ठिकाणी विजयी होण्याचे स्वप्न जर पाहत असतील, आज ते जर पुढे त्या पद्धतीने जाऊ इच्छितात, उद्या एससीला सुटलं तरी बाहेरून उमेदवार येणार आहे, उद्या ओपनला सुटलं तरी बाहेरून उमेदवार येणार आहे. हे या मतदारसंघामध्ये होणार नाही. मी मतदारसंघामध्ये फिरतोय, ते तगडे किती आहेत हे मला माहित नाही. कशाच्या दृष्टीने तगडे आहेत, टेबलवर त्यांनी किती वजन ठेवून ही उमेदवारी मिळवली आहे हे पण माहित आहे. पण इथली जनता सुजाण आहे. ही निवडणूक आता इथल्या सामान्य कार्यकर्त्यांच्या विरोधात, बाहेरल्या उमेदवाराच्या विरोधात आहे आणि जनतेच्या चेहऱ्यावरचा हास्य मी भेटल्यानंतर त्यांची देहबोली मला सांगते की ही निवडणूक हाळी हंडुरगुळी सोपं नाही. इथं ते गरम सिंगार सोसना असा परिसर आमचा आहे. त्यामुळं ही निवडणूक कार्यकर्त्यांनी हातात घेतलेली आहे. स्थानिकच्या माणसाचा स्वाभिमान जपायची निवडणूक आहे. स्थानिकचं नेतृत्व मोठं करण्याची निवडणूक आहे. त्यामुळं मला खात्री आहे की इथून स्थानिकचेच भूमिपुत्र आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षानं योग्य उमेदवाराला उमेदवारी दिलेली आहे.
त्यामुळे इथून तो विषयच राहणार नाही. विलास सहकारी साखर कारखाना असेल, जिल्हा मध्यवर्ती बँक असेल, कृषी उत्पन्न बाजार समिती असेल, लातूर अर्बन बँक असेल, ही जी सहकाराची महत्वाची साधनं आहेत ते काँग्रेसकडे आहेत. मग या साधनाचा उपयोग तुम्ही वाढवणा सर्कल असेल किंवा संपूर्ण उदगीर तालुक्यासाठी कशा पद्धतीने करून द्याल? आज जिल्हा मध्यवर्ती एकमेव बँक आहे जे सर्वसामान्य शेतकऱ्यांना 5 लाख रुपयापर्यंतचं कर्ज हे बिनव्याजी देणारी जगातली महाराष्ट्रातली एकमेव जिल्हा मध्यवर्ती बँक आहे. समर्थपणे शेतकऱ्याच्या पाठीशी आहे. आम्ही त्यांचे कार्यकर्ते आहोत. आपण पाहिलं असेल कारखाना असेल, आज विलास युनिट 2 महाराष्ट्रामध्ये नावलौकिक होतं. या भागातील तिथं मला निमंत्रित संचालक म्हणून काम करण्याची संधी साहेबांनी दिली. त्यांच्या माध्यमातून उदगीर जळकोट परिसरातील लोकांना मदत करत असताना तळ राखणारा माणूस पाणी हा पिणारच आहे. झुकतं माप माझ्या वाढवणा मतदारसंघातील शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न केला. छोटा वाढवणा असेल, सुकणी असेल, मोठा वाढवणा असेल, हाळी, हांडरगुळी, चिमाचवाडी, मोरतळवाडी, रुद्रवाडी, या सक्षम पद्धतीने शेतकरी पुढे जातोय. त्यांना माहित आहे आपल्या शेतीच्या अडचणीच्या कार्यकाळामध्ये कुठलीही अडचण असेल, कल्याण पाटील आपल्या दारापर्यंत, आपल्या शेतापर्यंत 24 तास उपलब्ध राहणारा एक सामान्य कार्यकर्ता आहे. त्यामुळं सहकाराची इतकी भक्कम ताकद आमच्या पाठीमागे उभा आहे आणि सहकारच जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेसचा झेंडा फडकवून देईल. सर, सध्या तुमच्याकडून जे जिल्हा परिषदेचे उमेदवार आहेत नागोराव चिमंदरे, अगदी 30 वर्षापासूनचा त्यांना राजकारणात अनुभव आहे. एक अनुभवी चेहरा तुम्ही उभा केलात. पण आम्ही असं ऐकलं होतं की डॉक्टर हरेश्वर सुळे यांच्या पत्नी यांना तुम्ही तिकीट देणार होतं असं आम्ही ऐकलं होतं. मग त्यांना तुम्ही डावलून म्हणा किंवा तुम्ही नागोराव चिमंदरेंनाच का उमेदवारी दिली? तुम्ही जे विचारलात की मला डॉक्टर हरेश्वर सुळे यांच्या पत्नीला उमेदवारी तुम्ही का दिली नाही की डावळलात, तर आम्ही त्यांची उमेदवारी डावळलेली नाही. आज ज्यांना आम्ही उमेदवारी दिली आहे ते नागोराव चिमंदरे, आमचे काही सहकारी डॉक्टर हरेश्वर सरांच्या संपर्कात होतो. त्यांना आम्ही विनंती करला होतो की तुम्ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून थांबावं. पण आम्ही विनंती करत असताना ही त्यांना पुढच्या लोकांना त्याची माहिती गेली आणि त्यांनी सत्तेमध्ये असल्यामुळं किंवा त्यांच्याकडे इथले स्थानिक आमदार असल्यामुळं त्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला उमेदवारी देऊ, तुम्ही तिकडे जाऊ नका. या मार्गाने त्यांना पुढे घेऊन गेलं. डॉक्टर हरेश्वर सुळेंना उमेदवारी आम्ही देत असताना सुद्धा त्यांना विनंती करत होतो की आम्ही ही उमेदवारी तुम्ही घ्या, त्यांच्या मित्राच्या माध्यमातून. स्वतः मी बोललो होतो. पण सत्ताधारी पक्ष देत असल्यामुळं सध्या सगळं सत्तेकडं लोकांचा कल या निवडणुकीच्या माध्यमातून दिसत असताना त्यांनी तिकडून उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न शेवटच्या टोक्यापर्यंत केला. खरं तर आम्ही त्यांना उमेदवारी द्यायला तयार होतो. ज्यांच्या भरोशावर त्यांनी तिकडे उमेदवारी मागत होते तो विश्वास सार्थ ठरलेला नाही. पण आम्ही त्यांना उमेदवारी देत असताना सुद्धा त्यांनी ते त्या परिस्थितीमध्ये घेतली नाही. पण आम्ही ज्यांना सांगितलो उमेदवारी देऊत म्हणून त्यांना 100% उमेदवारी आम्ही या ठिकाणी दिली. आम्ही त्यांना उमेदवारी डावळलेली नाही, त्यांनी आमच्याकडून उमेदवारी घेतलेली नाही. मग मला तुम्हाला सुद्धा जाणीवपूर्वक विचारू असं वाटतं की हरेश्वर सुळे असतील, खाजा तांबोळे असतील, यांचा गेम केलाय असं तुम्हाला वाटतंय का? खरं तर हा प्रश्न त्यांच्याविषयी आहे, त्यांच्या पार्टीबद्दलचा आहे. पण मला स्थानिकच्या जे लोकांनी त्या पार्टीमध्ये नेतृत्व करतायत त्यांनी स्थानिकच्या कार्यकर्त्याला मोठं करण्यासाठी त्यांच्या पाठीमागे ताकद उभा केलं पाहिजे, या विचाराचा मी कार्यकर्ता आहे. आणि हे जे तुम्ही म्हणताय की यांचा गेम केला असेल, तुम्ही जे प्रश्न केलाय ते जनतेला पण वाटतंय. ते जे काही कॅलिबर कॅन्डिडेट होते त्यांच्या समर्थकांना पण असं वाटतंय की इथं दुसरं नेतृत्व होता कामा नये. यासाठी स्थानिकाला डावळून बाहेरचा उमेदवार आणून दिला म्हणजे चल रटपट करत हा कारभार पुढे नेता येईल. स्थानिकचा उमेदवार झाला तर आपल्याला भविष्यात वरचढ होईल, असे आता ते त्यांचा विषय आहे. पण माझ्या दृष्टीनं लोकातली चर्चा तुम्ही मला या प्रश्नातून विचारली, त्यात मला सत्य जाणवते. पाटील साहेब, सध्या संपूर्ण या वाढवणा सर्कलमध्ये अशी सुद्धा एक चर्चा आहे की तुमच्या विरोधी पार्टीचा जो उमेदवार आहे तो आर्थिक दृष्टीनं म्हणा सर्वच बाबतीत तुल्यबळ आहे, तगडा आहे, स्ट्रॉंग आहे. मग त्यांना रोखण्यासाठी तुमची रणनीती काय राहणार आहे? तुम्ही अप्रत्यक्ष आम्हाला असं सगळ्याच लोकांच्या मनामध्ये जे आहे ते तुम्ही प्रश्न विचारलेला आहे की पुढचा उमेदवार स्ट्रॉंग आहे. स्ट्रॉंग म्हणजे काय? आर्थिक दृष्ट्या तो आमच्या उमेदवारापेक्षा स्ट्रॉंग आहे. ठीक आहे, असतीलही आर्थिक च्याच जीवावर त्यांनी या मतदारसंघामध्ये येण्याचं धाडस या ठिकाणी केलेलं आहे. त्यांनी जिथून निवडणुका लढवले होते तिथल्या भागातले लोक मला येऊन सांगतात की त्यांनी निवडणुकीमध्ये कसं पुढे जातात. तिथले लोक फोन करून इथे येऊन चक्रा मारून चाललेत की हे पुन्हा भेटत नाहीत, पुन्हा ह्यांच्याकडून काही काम होत नाही. मी अनेक गावामध्ये गेलो होतो, तिथे त्यांना विचारलो बाबा की तुम्ही कशासाठी त्यांच्या पाठीमागं त्यांचा विचार करताय? मागल्या 10,000 घटना काढलो तुम्ही, सुखाची असेल दुःखाची असेल, तिथं आज हा विरोधातला उमेदवार तुम्हाला कधी दिसला का? नाही. त्यांची रणनीती किती जरी असली
तर लोकांसाठी, सामान्य माणसासाठी त्यांनी ह्या वाढवणा मतदारसंघामध्ये कधी वेळ दिलेला नाही. सामान्यांसाठी ते कधी उपलब्ध राहिलेले नाहीत. सुखाच्या किंवा दुःखाच्या घटनेमध्ये ते कधी इथं फिरकलेले नाहीत. ऐन टायमाला त्यांना इथं ओबीसी सुटल्यानंतर इथल्या ओबीसीवर अन्याय करून सत्ता आणि संपत्तीच्या जीवावर ही निवडणूक आम्ही जिंकू देणार नाही. गोरगरीब सामान्य माणसाला एकत्रित करून आम्ही ही निवडणूक पुढे घेऊन चाललो. अत्यंत चांगला उमेदवार आम्ही पक्षानं दिलेला आहे. त्यामुळं ते तगडा, ते आर्थिक वगैरे काही होणार नाही. आम्ही हाळी हांडरगुळी आहे आणि वाढवणा आहे. मी वाढवणा पाटीला लावलेलं बॅनर तुम्ही वाचला असेल की वाढवणा आपला आहे. सर, संपूर्ण मराठवाड्यात जर पाहिलं तर ज्या गावची लोकसंख्या 10-15 हजार सुद्धा आहे, अशा सुद्धा गावच्या ठिकाणी इंग्लिश स्कूल असतील, मोठमोठी शाळा महाविद्यालय आहेत. पण हाळी हांडरगुळी इतकं मोठं गाव असताना सुद्धा आतापर्यंत या ठिकाणी मोठे महाविद्यालय असायला पाहिजे, शिक्षणाच्या सुविधा ज्या पद्धतीनं असायला पाहिजे त्या पद्धतीनं नाहीत. त्यासाठी तुम्ही काही करणार आहेत का? अत्यंत चांगला प्रश्न. निवडणुकीच्या पलीकडेही तुम्ही एक चांगला प्रश्न मला या ठिकाणी उपस्थित केला. खरं तर उच्च माध्यमिक पर्यंतचं शिक्षण या ठिकाणी आहे. काही प्राथमिकच्या पण अत्यंत चांगल्या शाळा आपल्या गावामध्ये आहेत, जे की आज हांडरगुळीमधली रामराव पाटील असेल, हाळीमधली जिल्हा परिषदेची शाळा असेल, रुक्मिणी माता असेल, शिवाजी महाविद्यालय असेल. पण ह्या नंतरच्या सरकारच्या धोरणाच्या कार्यकाळामध्ये उच्च शिक्षण असेल किंवा शिक्षणापासून जे लोकांना, सामान्य माणसाला शिक्षण मिळालं पाहिजे, आम्ही कार्यकाळ आमचा जेव्हा चालू झालाय, आम्ही जेव्हा या राजकीय जीवनामध्ये धडपड करतोय, तर तिथं या सगळ्या संस्थांना परवानगीच द्यायचं बंद या ठिकाणी झालेलं आहे. पण येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आम्ही इथं महाविद्यालयीन शिक्षण कसं उपलब्ध होईल, हे किसान शिक्षक प्रसारक मंडळ एक मोठी संस्था आहे, त्यांच्याकडे आम्ही हिची विनंती करणार आहोत. खरं तर माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याच्या मनात एक स्वप्न आहे की चाकूर सारखा तालुका झाला, जळकोट सारखा तालुका झाला, रेणापूर सारखा तालुका झाला, या दोन्ही गावातली रेषा बाजूला काढून हाळी हांडरगुळी हा तालुका झाला पाहिजे. हे स्वप्न घेऊन या परिसरामध्ये मला काम करायचे. उद्या भविष्यामध्ये जसं वाढवण्याला ग्रामीण रुग्णालय होण्यासाठी आम्ही झालं, आज इथं चांगली प्राथमिक आरोग्य केंद्र आपण हांडरगुळीमध्ये चांगल्या पद्धतीने केलं. भविष्यात हे रोडवरचे गाव आहे, इथं दोन्हीची लोकसंख्या जर बघितली तर तगडी आहे. इथं तालुका झालं पाहिजे, नवीन नवीन इन्स्टिट्यूट आले पाहिजेत, यासाठी सुद्धा आम्ही या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत. तुम्ही कायम तालुका, जिल्हा असेल आणि आता महाराष्ट्र लेवलवरती काम करता, पण तुम्ही महाराष्ट्र लेवलवरती जरी गेलो असलं तरी गावाची नाळ तुमची कधीही तुटलेली नाही. कायम तुम्ही हसतमुख असता आणि तुम्ही कधीही थकलेले नसता. यामागचं जे महत्वाचं रहस्य आहे, तुम्ही काय सांगाल? खरं तर गाव आणि परिसराशी माझी नाळ जोडलेली आहे, राहणारच आहे. आज 2002ला मी पहिली निवडणूक लढवली होती. 10-11 निवडणुका सलग विजयी करायचं काम मला या परिसरानं दिलेलं आहे. थकणं हा माझा स्वभाव नाही. आज मी कुठल्याही गावामध्ये गेलो तर पाटील तुम्ही आलात का, एक मायेचे ज्येष्ठ माणूस असेल, डोक्यावर हात ठेवणं, नमस्कार केलं तर आशीर्वाद देणं, हे इतकी मोठी ताकद माझ्या पाठीमागे आहे. त्यामुळं थकण्यासारखा तर विषयच नाही. अनेक कार्यकर्त्यांना घडवण्याचं, सामान्य माणसाला संधी देण्याचं काम आपण केलेलं आहे. हाळीला आम्ही चेअरमन या ठिकाणी अशोक आबांना केलं. आज हाळी ग्रामपंचायतीला ज्ञानेश्वर गायकवाड एक साध्या ओबीसी समाजातल्या, जसं मतदान मोठ्या प्रमाणात नाही अशा माणसाला आपण तिथं सरपंच केलं. आज आपण जिल्हा परिषदेला सुद्धा जर बघताय तर आपण एक इथल्याच परिसरातील सामान्य माणसाला उमेदवारी देऊन त्यांना पुढे नेतोय. त्यामुळे आपल्या माणसासाठी काम करताना, आपल्या माणसाला मदत करत असताना ॲडव्हर्टाईज केलो नाही आम्ही, देखावा केलो नाही, पण आपल्या माणसासाठी रात्र बेरात्र कधी पाहिलेली नाही, भविष्यात सुद्धा पाहणार नाही. आणि थकणं हा माझा स्वभावच नाही, रागावणं हा माझा स्वभाव नाही, द्वेष करणं हा माझा स्वभाव नाही. विरोधात असलं ना सोबत असलं तरी त्याचं काम माझ्याकडे आल्यानंतर झालं पाहिजे, याचा प्रयत्न मी सदैव केलेला आहे. त्यामुळं तुम्ही मला इतक्या मोठ्या पद्धतीनं काम करायची संधी दिल्यानंतर या भागातील माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना आता विनंती आहे, आज मला तुम्ही सांभाळण्याची गरज आहे. माझ्या या उमेदवाराच्या पाठीमागं मतरूपी आशीर्वाद उभा करणं म्हणजे मला वरल्या लेवलला काम करायची संधी दिल्यासारखं आहे. त्यामुळं आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून अत्यंत अंतकरणपूर्वक मी माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना, या परिसरातील जनतेला आव्हान करू इच्छितो की आपण काँग्रेसच्याच उमेदवाराला मतदान करावं. सर, आपण आपला अमूल्य वेळ काढलात आणि आमच्यासोबत या ठिकाणी बोललात, त्याबद्दल मी माझ्या वतीनं आपले हार्दिक आभार व्यक्त करतो. थँक्यू.